Hello everyone. In this video, we are going to discuss graph coloring problem, which is very important and interesting and very easy problem. We just have to understand the concept and most commonly in semester exam theory questions विचारले जातात याच्या बेस्ट MCQ मध्ये किंवा थिअरी मध्ये जरी क्वेश्चन विचारला तरी अल्गोरिदम विचारला जात नाही. कोणत्या टेक्निकने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो आणि कशा प्रकारे याचं सोल्युशन जनरेट केलं जातं याच्यावरतीच क्वेश्चन विचारला जातो. तर प्रॉब्लेमचं नाव आहे ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम. बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग टेक्निकने हा सॉल्व्ह केला जातो. बॅक ट्रॅकिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम हा बॅक ट्रॅकिंग पद्धतीने सॉल्व्ह केला जातो किंवा बॅक ट्रॅकिंगचं एक ऍप्लिकेशन आहे. बॅक ट्रॅकिंग बेस्ड प्रॉब्लेम आहे ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम. व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी प्रॉब्लेम आहे. कन्सेप्ट काय आहे त्याची? असाइन कलर टू वर्टायसेस. एक ग्राफ दिला असेल, त्या ग्राफला आपल्याला कलर असाइन करायचे आहेत. फक्त त्याचा एक रूल आहे की नो ऍडजस्टंट वर्टायसेस शेअर द सेम कलर. सपोज हा ग्राफ आहे, तर इथे समजा एक कलर दिला आपण, सपोज इथे रेड दिला, तर त्याच्या ऍडजस्टंट नोडला म्हणजे कनेक्टेड नोड्सला रेड कलर असायला नको. तर इथं आपण रेड देऊ शकत नाही, तर आपण इथं ब्लू, इथं दुसरा ब्लॅक, इथं परत येलो वगैरे असा कलर द्यायचा असतो. म्हणजे हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. आपल्याला फक्त एवढं माहित पाहिजे की ऍडजस्टंट वर्टायसेसला सेम कलर द्यायला नको. आणि युजेस यम कलर म्हणजे किती कलर यूज केलेत ते आपण रिप्रेझेंट करू शकतो. आपण याच्यामध्ये यम इज इक्वल टू 4 कलर यूज केलेले आहेत. तर हा एक सिंपल प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणणार की एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे, मग हा डाचा प्रॉब्लेम कसा होईल किंवा आपण अल्गोरिदम मध्ये याला कसं कन्सिडर करतोय? कारण सिंपलच प्रॉब्लेम आहे. कितीही नोड्स घ्या आणि त्याला एन नंबर ऑफ कलर्स द्या. हा तर फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डचा प्रॉब्लेम झाला की किती नोड्स द्या आणि त्याला कलर द्या. म्हणजे इथं जो कलर आहे, सपोज इथं ब्ल्यू आहे, तर त्याच्या ऍडजस्टंट नोडला ब्लू नसायला पाहिजे, एवढंच मग ठरलेलं आहे. मग इथं ब्लू नसायला पाहिजे, इथं आणि इथं ब्लू नसायला पाहिजे. सपोज हा नोड पकडला, तर याच्या इथं रेड नसायला पाहिजे, इथं रेड नसायला पाहिजे आणि इथं रेड नसायला पाहिजे. तसा आपण हा ग्राफ बरोबर आपल्या सोल्युशन प्रमाणेच लिहिलेला आहे. ग्राफ कलरिंग प्रॉब्लेमचे जे रूल्स आहेत तो फॉलो करूनच ड्रॉ केलेला आहे. तर तुम्ही म्हणणार की एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे, मग हा डा मध्ये कन्सिडर का केला? कारण जेवढे नोड्स असतील तेवढे कलर दिला की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बट याच्यामध्ये काहीतरी कन्स्टेंट्स आहेत. त्याच्या अगोदर आपण बघूया की कलर कसा असाइन करायचा आणि हा बॅकट्रॅकिंगचा प्रॉब्लेम कशामुळे आहे. तर आपल्याला ऍडजस्टन्सी चेक करायचे आहे. म्हणजे आता सपोज आपण इथे ए पकडला, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आणि इथं ई आहे सपोज. तर हा एक ग्राफ आहे. सपोज आपण इथं पण काहीतरी पकडूया की आता हा कनेक्टेड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जो कलर ए ला देणार आहे तो आपण बी आणि सी ला देऊ शकत नाही, आणि जो सी ला देणार आहे तो बी, ए, डी आणि ई ला देऊ शकत नाही. म्हणजे जो कलर आपण आता सपोज इथं रेड दिला, तर इथं पण रेड देऊ शकत नाही, इथं पण देऊ शकत नाही, इथं पण आणि इथं पण देऊ शकत नाही. तर आपल्याला इथं ब्लू, इथं ब्लॅक असे कलर घ्यावे लागतील. म्हणजे रेडला ऍडजस्टन्सला रेड आपण ड्रॉ करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. इफ कॉन्फ्लिक्ट ट्राय अनदर कलर, म्हणजे रेडला रेड जर मॅच होत असेल तर अनदर कलर ट्राय करावा लागेल. आणि बॅकट्रॅकिंग इन्शुअर व्हॅलिड कलरिंग, म्हणजे हा प्रॉब्लेम बॅकट्रॅकिंगने सॉल्व्ह केला जातो. तो सेमिस्टर एक्झाम मध्ये मोस्ट कॉमनली अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायची काही गरज नाहीये. बट एखादं एक्झाम्पल आलं तर सिंपल ग्राफ ड्रॉ करून तुम्ही कलर देऊ शकता, त्याचे पॉसिबल कलर्स द्यायचे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बट बॅकट्रॅकिंग इज द ओनली वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. बॅकट्रॅकिंगने त्याचे प्रॉपर सोल्युशन आपल्याला भेटतं. आणि एंडला म्हणजे व्हॅलिड कलर्स, म्हणजे हा रूल फॉलो करून, हे सगळे रूल फॉलो करून आपल्याला बॅक ट्रॅकिंग एक व्हॅलिड सोल्युशन प्रोव्हाइड करतं. बट अजून एक कन्स्टेंट आहे की तुम्ही म्हणणार की हा प्रॉब्लेम डा मध्ये का कन्सिडर केलाय? एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे की 3 नोड्स असतील तर 3 वेगवेगळे कलर द्या आणि विषय मिटवून टाका. किंवा 2 नोड्स असतील 2 वेगवेगळे कलर द्या, 4 नोड्स असतील 4 वेगवेगळे कलर द्या आणि ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बट त्याच्यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट अँड ट्रिकी कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे क्रोमॅटिक नंबर. क्रोमॅटिक नंबर हा के ने रिप्रेझेंट केला जातो, के ने किंवा एम ने रिप्रेझेंट केला जातो. तर क्रोमॅटिक नंबर एक अशी कन्सेप्ट आहे, मिनिमम कलर्स और मिनिमम नंबर ऑफ कलर्स रिक्वायर्ड टू कलर ग्राफ. म्हणजे आपलं जे लॉजिक होतं, जे आपण म्हणत होतो की फर्स्ट स्टँडर्डचं लॉजिक आहे की 10 नोड्स असतील तर 10 कलर घ्या, 4 नोड असतील तर 4 कलर घ्या. बट हा रूल व्हॅलिड नाही आहे. आपल्याला क्रोमॅटिक नंबरचा रूल फॉलो करावा लागतो की मिनिमम कलर मध्ये हा ग्राफ आपल्याला कलर करायचा आहे. नो टू ऍडजस्टंट वर्टायसेस शुड हॅव सेम कलर, जे आपल्याला ऑलरेडी माहित आहे की हा ग्राफ कलरिंगचा रूल आहे. इट टेल्स ऑप्टिमल नंबर ऑफ कलर्स नीडेड इन्स्टेड ऑफ जस्ट कलरिंग. ही मेन कन्सेप्ट आहे. इन्स्टेड ऑफ जस्ट कलरिंग वी ट्राय टू यूज लीस्ट पॉसिबल कलर्स विदाउट कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? ऍडजस्टंट नोडला सेम कलर आला नाही पाहिजे आणि मिनिमम कलर्स मध्ये आपल्याला हा ग्राफ कलर करायचा आहे. तर एखादा लाईन ग्राफ असेल सपोज, आता तिथे 3 नोड्स आहेत A B C. आपण तिन्हीला 3 कलर दिले, के इज इक्वल टू 3 केला म्हणजे 3 ला 3 कलर.
रेड, ग्रीन आणि ब्लू हे 3 कलर दिले. तर हा पॉसिबल सोल्युशन आहे बाय युझिंग ग्राफ कलर प्रॉब्लेम, बट फिजिबल नाही आहे, ऑप्टिमल नाही आहे. तर आपल्याला मिनिमम कलर, क्रोमॅटिक नंबरची कन्सेप्ट यूज करून मिनिमम कलर मध्ये, म्हणजे आपण इथं सब रेड दिला, इथं ग्रीन दिला आणि परत इथं रेड दिला, तर के इज इक्वल टू 2 मध्येच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. याला म्हणतात ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम बाय व्हॅलिडेटिंग द कंडिशन ऑफ क्रोमॅटिक नंबर. म्हणजे 2च कलर आपल्याला लागतात. देन नेक्स्ट इज अ ट्रायंगल ग्राफ. आपण एक ट्रायंगलचा ग्राफ घेतला ए बी सी. यामधले सगळे नोड एकामेकाला ऍडजस्टंट आहेत. म्हणजे ए बी ला कनेक्टेड आहे, बी सी ला कनेक्टेड आहे, सी ए ला कनेक्टेड आहे. त्यामुळे इथं आपल्याला हा एक कम्प्लीट ग्राफ असल्यामुळं आपल्याला 3 वेगवेगळे कलर घ्यावे लागतात. आपण सपोज इथं रेड घेतला, इथं ब्लू घेतला आणि इथं ग्रीन घेतला, तर आपल्याला 3 वेगवेगळे कलर घ्यावे लागतात. म्हणून एक रूल आहे, कम्प्लीट जर ग्राफ असेल, कनेक्टेड जर ग्राफ असेल, तर आपल्याला लाईक असा ग्राफ असेल, कम्प्लीट कनेक्टेड ग्राफ, तर 4 वेगवेगळे कलर घ्यावे लागतील. म्हणजे जेवढे नोड्स असतील, नंबर ऑफ नोड्स इज इक्वल टू के. म्हणजे क्रोमॅटिक नंबर तेवढाच असेल जेवढे नोड्स असतील. म्हणजे वेगवेगळे कलर प्रत्येक नोडला आपल्याला द्यावे लागतील. आणि जर असा सिंपल रेक्टँगल असेल, तर आपण त्याला कशा प्रकारे कलर करू शकतो. सपोज आपण इथं येलो दिला, इथं ब्लू दिला, परत इथं ब्लू देऊ शकतो आणि इथं येलो देऊ शकतो. कारण ऍडजस्टंट व्हर्टायसेसला सेम कलर नाहीये. येलोला येलो मॅच कुठेही कॉन्फ्लिक्ट करत नाहीये, ब्लूला कुठेही ब्लू कॉन्फ्लिक्ट करत नाहीये आणि येल्लोला परत कुठे येल्लो कॉन्फ्लिक्ट करत नाही. हे आपण सगळ्या व्हॅलिडेटिंग कंडिशन चेक करून आपण एक कन्सेप्ट अंडरस्टँड केली की क्रोमॅटिक नंबर म्हणजे मिनिमम नंबर्स ऑफ कलर्स यूज टू कलर अ ग्राफ कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिक नंबर. म्हणजे क्रोमॅटिक नंबरचा रूल फॉलो करून जो ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो त्याला आपण व्हॅलिडेटिंग किंवा प्रॉपर ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम म्हणतो. आणि बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग टेक्निक हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. तर त्याचे यूज काय आहेत, तर हा प्रॉब्लेम आपण टाइम टेबल शेड्युलिंग मध्ये यूज करतो, मॅप कलरिंग आणि फ्रिक्वेन्सी असाइनमेंट मध्ये यूज करतो. फ्रिक्वेन्सी असाइनमेंट हा रेडिओ फ्रिक्वेन्सी असाइनमेंटसाठी कन्सेप्ट आहे, त्याच्या डेप्थ मध्ये जायची गरज नाही. मॅप कलरिंग हा एक इझी कन्सेप्ट आहे, आपण नंतर बघूया. टाइम टेबल शेड्युलिंग हा प्रॉब्लेम डे टू डे लाईफ मध्ये कॉमनली फॅकल्टीच्या समोर असतो. लाईक त्याला फॅकल्टी किती आहेत, कॉलेजमध्ये स्टुडंट्स किती आहेत, लॅब किती आहेत, पीसीज किती आहेत, क्लासरूम किती आहेत, याच्यावर बेस्ड हे कन्स्ट्रेंट सगळे फॉलो करून आपल्याला कलर करावं लागतं. कोणत्या फॅकल्टीला सलग किती लेक्चर्स येतात, किंवा एका फॅकल्टीला सपोज फर्स्ट टाइम लेक्चर आलं, म्हणजे पहिला लेक्चर आलं, तर त्याला ऍटलिस्ट 1 आवर ब्रेक पाहिजे मध्ये, देन त्याला लॅब नाही तर लेक्चर पाहिजे. असं सलग व्हायला नको, म्हणून क्रोमॅटिक नंबर किंवा ग्राफ कलरिंग प्रॉब्लेमची कन्सेप्ट यूज केली जाते. तर एक बेस्ट एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. हा एक इंडियाचा ग्राफ आहे. इंडियाचा ग्राफ आता तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे आहे. तर याचा एक क्रोमॅटिक नंबर आहे. एक इझी अंडरस्टँडिंग कन्सेप्ट आहे की याचा एक क्रोमॅटिक नंबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या स्टेटला आपण वेगळा कलर दिला तर हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे प्रत्येक स्टेटला वेगळा कलर द्यायचा. 28 स्टेट्स असतील तर 28 स्टेट्सला वेगळा कलर द्यायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बट हा आपला प्रॉब्लेम नाहीये. हा डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदमचा प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला रूल फॉलो करायला लागतो क्रोमॅटिक नंबरचा. त्यामुळं एक गेस, रॅन्डम गेस तुमचा काय असेल की ह्या ग्राफला किती कलरने आपण कलर करू शकतो, किंवा किती मिनिमम कलर्स लागतील हा ग्राफ कम्प्लिटली कलर करायला, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. एक 10 सेकंदचा पॉज घ्या आणि देन आपण फायनल आन्सर बघूया. एक रॅन्डम गेस मोस्ट कॉमनली लोकांचा येतो की 10 ते 12 कलर लागतील किंवा 15 ते 18 कलर लागतील. बट ह्या ग्राफचं म्हणजे ह्या कोणताही ग्राफ घ्या, मोस्ट कॉमनली कनेक्टेड ग्राफ जो असतो तो कॉम्प्लेक्स असतो, तो अशा प्रकारचाच असतो. आपल्या इंडियाचा ग्राफ थोडासा कॉम्प्लेक्सच आहे, कारण कनेक्टेड स्टेट्स आहेत. लाईक एमपी ला कनेक्टेड महाराष्ट्र आहे, छत्तीसगड आहे, यूपी आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे. देन महाराष्ट्र जर कलर केला तर त्याचा कलर गोव्याला आला नाही पाहिजे, कर्नाटकाला नाही, परत तेलंगणाला नाही, छत्तीसगडला नाही, एमपीला नाही आणि गुजरातला नाही. असे रूल्स फॉलो करून आपल्याला ग्राफ कलर करायचा आहे. तर मोस्ट कॉमनली लोकांचा आन्सर येते की 10 ते 12 कलर वेगवेगळे लागतील. बट एक बेस्ट आन्सर, पॉसिबल आन्सर आहे त्याचं क्रोमॅटिक नंबर 4. म्हणजे 4 वेगवेगळे कलर, ग्रीन आहे, येलो आहे, ब्लू आहे आणि पिंक आहे. हे 4 कलर यूज करून आपण हा ग्राफ कलर करू शकतो आणि आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करू शकतो. तर इंडियाच्या ग्राफचा क्रोमॅटिक नंबर आहे 4. तर अशा प्रकारे आपण ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम काय आहे, तो कसा सॉल्व्ह केला जातो, क्रोमॅटिक नंबर काय आहे आणि याच्या रिलेटेड कन्सेप्ट अंडरस्टँडिंग केलं. ह्या ज्या टेक्निक्स आहेत, ह्या मल्टिपल प्रॉब्लेम्स जे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी वापरल्या जातात. आणि याचा रिअल लाईफ यूज खूप जास्त आहे. आपल्याला वाटतं की एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे, बट कम्प्युटेशनली सॉल्व्ह करताना तो थोडासा डिफिकल्ट आहे.
आणि बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग कन्सेप्ट हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. तर आपल्याला अंडरस्टँडिंग झालं ग्राफ कलरिंग प्रॉब्लेम एक इझी प्रॉब्लेम आहे. त्याचे 3च रूल्स आहेत. नोड्सला किंवा व्हर्टायसेसला आपल्याला कलर असाइन करायचा आहे, ऍडजसंट व्हर्टायसेसला सेम कलर असायला नको, आणि मिनिमम कलर मध्ये आपल्याला ग्राफ कलर करायचा आहे. सिंपल बॅक ट्रॅकिंगची कन्सेप्ट आहे. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. सेमिस्टर एक्झाम मध्ये थेरी क्वेश्चन 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. आपल्याला बेस्ट एक्झाम्पल घेऊन हा कन्सेप्ट एक्सप्लेन करता आला पाहिजे. 3 ते 4च पॉईंट आहेत, त्या 4 पॉईंटला एक्सप्लेन करता आलं तर वेल अँड गुड, आणि तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि रिझन लिहा कमेंट सेक्शन मध्ये. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला इम्प्रूव्ह करूया. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.